नमस्कार नाशिककरांनो, आपल्यासाठी स्पेशल कॉलेजची लिस्ट घेऊन येत आहे बीएससी कम्प्युटर सायन्स किंवा बीसीएस ह्या कोर्ससाठी। जर 2025 मध्ये आपण प्लॅन करत असाल की नाशिक शहरामध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे बीएससी कम्प्युटर सायन्स किंवा यालाच बीएससी सीएस असं म्हणतात किंवा यालाच बीसीएस असं म्हणतात, तर मित्रांनो ही कॉलेजची लिस्ट आपल्याला फॉलो करायची आहे। या कॉलेजेसच्या लिस्टमध्ये त्याही कॉलेजेस आहे जिथे आपल्याला मेरिट प्रमाणे प्रवेश मिळेल आणि त्याही कॉलेज आपण ऍड केलेले आहेत जिथे आपल्याला डायरेक्ट ऍडमिशन मिळेल। आपल्यापैकी बरेचसे असे विद्यार्थी असतील ज्यांना 12वी मध्ये कमी मार्क मिळाले असतील आणि इंजिनिअरिंगचं स्वप्न ड्रॉप करून जर आपण बीएससी कम्प्युटर सायन्स कडे वळणार असाल तर मित्रांनो, कमी मार्क मिळाले म्हणजे आता ऍडमिशन होणार नाही असं नाहीये। खूप कॉलेजेस असे आहेत की तिथे तुम्हाला डायरेक्ट ऍडमिशन मिळणार आहे आणि फीस सुद्धा आपल्याला ह्या लिस्ट मध्ये कळणारच आहे। तर मित्रांनो, नाशिक शहराचा जर विचार केला तर सगळ्यात प्रथम केटीएचएम कॉलेजचा विचार आपण करू शकता। केटीएचएम कॉलेज इथे आपण बघू शकता, लिंक आपल्याला इथे अवेलेबल करून दिलेली आहे। ही जी लिस्ट आहे कंप्लीट ही आमच्या टेलिग्राम चॅनल वरही आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे। तिथून आपण डायरेक्ट या लिंकचा यूज करून या वेबसाइट्सला व्हिजिट करू शकता। तर टेलिग्राम चॅनलला लगेचच आपण जॉईन व्हा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही डिटेल आपल्याला मिळून जाईल। तर मित्रांनो, जर आपण इथे स्टेटस, स्टार्ट डेट, एंड डेट सगळे वेगवेगळे कॉलम केलेले आहेत, मी झूम केलेलं आहे जेणेकरून आपल्याला हे प्रॉपरली व्हिजिट होईल। तर केटीएचएम बद्दल बोलायचं झाल्यास मेरिट वाईज इथे आपला प्रवेश होणार आहे। 6 मे ला ऑलरेडी मेरिट लिस्ट स्टार्ट झालेली आहे। त्यानंतर मित्रांनो 12 मे ला ही एंड डेट आहे। तर हा व्हिडिओ आज आपण बनवत आहोत, कदाचित ही डेट वाढूही शकेल। मित्रांनो, इमिडिएटली जसा व्हिडिओ बघितला आपण अप्लाय करा। 35,000 ते 45,000 ही साधारणतः बीएससी कम्प्युटर सायन्सची रेंज आहे। केटीएचएम कॉलेजमध्ये त्यांनी सायबर सिक्युरिटी अँड डेटा सायन्स हा सुद्धा एक कोर्स काढलेला आहे। आय थिंक डिजिटल सायन्स असा हा कोर्स आहे। तर चला तर आपण मेन लिस्ट कडे वळूयात। दुसरं जे कॉलेज आहे या लिस्ट मध्ये आपण बघू शकता की मराठा विद्या प्रसारक समाज कॉमर्स मॅनेजमेंट अँड कम्प्युटर सायन्स कॉलेज, मित्रांनो गंगापूर रोडचं हे कॉलेज आहे। वेबसाईटची लिंक आपल्या समोर आहे। आता बरीचशी मुलं इथे कन्फ्यूज होतील की सर ही वेबसाईट आणि ही वेबसाईट सेम आहे। मित्रांनो, इथे जो मराठा विद्या प्रचारक समाज आहे या संस्थेच्या खूप वेगवेगळ्या शाखा आहेत, या संस्थेच्या खूप वेगवेगळ्या कॉलेजेस आहेत, म्हणून यांची जी वेबसाईट आहे ती एकच असणार आहे। ह्या वेबसाईटवरनं सिंगल लॉग इन करून आपण वेगवेगळ्या ह्या संस्थेच्या कॉलेजेसला अप्लाय करू शकता। तर मित्रांनो, इथे सेम वेबसाईट आहे, मेरिट वाईजच आपल्याला इथे ऍडमिशन मिळणार आहे। 6 मे टू 12 मे हीच इथे डेट आहे। कदाचित ही डेट वाढेल तर या कॉलेजेसच्या संपर्कात आपल्याला राहायचं आहे। फी सुद्धा 35,000 ते 45,000 अगदी अफोर्डेबल आहे। जर आपल्याला पुणे शहरामध्ये ऍडमिशन हवं असेल तर आपण ऑलरेडी एक वेगळा व्हिडिओ या सेम लिस्टच्या अकॉर्डिंगली इथे काढलेला आहे। डायरेक्ट ऍडमिशन कसं होऊ शकतं, मेरिट वाईज कसं होऊ शकतं तो आपण नक्कीच बघायचा आहे आणि पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या कॉलेजेसला कसं अप्लाय करायचं त्याच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ आम्ही आणलेले आहे। तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, पुढे जाऊयात। के वाघ कॉलेज। तर के वाघ बरेचसे म्हणजे जे नाशिककर आहेत त्यांच्या परिचयाचं कॉलेज आहे के वाघ आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज। तर मित्रांनो, ऍड्रेस सुद्धा इथे इन्क्लूड केलेला आहे, त्याच्या अकॉर्डिंगली आपण कॉलेजेस निवडू शकता। वेबसाईट इथे मेन्शन केलेली आहे, मेरिट वाईज इथे ऍडमिशन आहे। स्टार्ट एंड डेट इथे मेन्शन केलेली नाहीये। वेबसाईटला फक्त QR कोड आपल्याला मिळेल किंवा गुगल फॉर्मची लिंक मिळेल, तो आपल्याला स्कॅन करायचा आहे, फॉर्म भरायचा आहे। कदाचित आपल्याला ईमेल येईल तिथून आणि त्यानंतर आपल्याला पुढील प्रवेश प्रक्रिया कळेल किंवा वेबसाईट व्हिजिट करून आपण तिथे कॉलही करू शकता। लिस्ट सगळ्यात महत्त्वाची आहे जेणेकरून आपण इथे प्लॅन करू शकता की कुठे कुठे कशा पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं आहे। फीस बद्दल बोलायचं झाल्यास मित्रांनो, इथे जर आपण बघितलं साधारणतः 35,000 हीच फीसची रेंज आहे। त्यानंतर येतं आपलं RYK कॉलेज। तर RYK कॉलेज बरंच लाईक पॉप्युलर कॉलेज आहे। केटीएचएम नंतर म्हटलं की RYKच आपण म्हणतो। इथली वेबसाईट मेन्शन केलेली आहे, मेरिट वाईजच इथे ऍडमिशन होणार आहे। 7 मे ला हा फॉर्म सुरू झालेला आहे, एंड डेट यांनी दिलेली नाहीये। आणि जर अंदाजे फीची रेंज बघितली जवळपास आपण नाशिक साठी तर 35,000चीच रेंज आहे। 35 पासून तर साधारणतः 50,000 पर्यंत ही फीस आहे। एक्सेप्ट जर मित्रांनो इथे आपण अशोका कॉलेज बद्दल बोललो तर अशोका कॉलेजची थोडी फी इथे जास्त आहे। पुढचं कॉलेज या लिस्ट मध्ये आपण घेतलेलं आहे पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कम्प्युटर सायन्स।
ठीक आहे. तर नाशिकमध्ये कॉलेज असणार आहे. दिस इज अ वेबसाईट. डायरेक्ट इथे ऍडमिशन होत आहे. 7 मे पासून प्रवेश सुरू झालेले आहे. फीची रेंज मी ऑलरेडी सांगितलेली. डायरेक्ट ऍडमिशन याचा अर्थ कुठलीही मेरिट वाईज इथे लिस्ट प्रिपेअर होणार नाही. तुम्ही सरळ वेबसाईटला जा, फॉर्म भरा आणि डायरेक्ट तिथे ऍडमिशन होईल, किंवा बेटर कॉलेजला जा, ऑन दी स्पॉट ऍडमिशन करा. मेजर डॉक्युमेंट आपल्याला काय लागणार आहे? कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे, आधार कार्ड असलं पाहिजे आपल्याकडे. त्यानंतर 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट. 12वीची हार्ड कॉपी आली नसेल तर लगेच आपल्याकडे जी सॉफ्ट कॉपी असेल ती अप्लाय करून आपण पुढे जाऊ शकता. तर मेजर जे डॉक्युमेंट आहेत हेच असणार आहे. इन्कम सर्टिफिकेट, समजा आपल्याला काही स्कॉलरशिप साठी हवं असेल तर इन्कम सर्टिफिकेट सुद्धा आपण सोबत नेणं गरजेचं आहे. पुढे जाऊया. भोसला मिलिटरी कॉलेज. तर मित्रांनो, इथे सुद्धा आपल्याला वेबसाईट आपण ऍड केलेली आहे. रिद्धी ऑनलाईन म्हणून एक वेबसाईट आहे. तिथे जाऊन आपल्याला इथे फॉर्म भरायचा आहे. इथे सुद्धा आपण बघू शकता फर्स्ट कम फर्स्ट सर्व ऍडमिशन आहे. म्हणजे सरळ सरळ आपल्याला डायरेक्ट ऍडमिशन इथे मिळणार आहे. 7 मेला सुरू झालेला आहे. 35,000 साधारणतः याची ही फीस आहे. पुढचं कॉलेज अशोका सेंटर. तर अशोका कॉलेज बद्दल बोलायचं झाल्यास अशोका कॉलेजची फी जी आहे थोडीशी जास्त आहे. म्हणजे 54,000 ते 55,000 इथे फीस आहे. 7 मे ते 15 मे हा इथे पिरियड आहे. मेरिट वाईज इथे सुद्धा आपलं ऍडमिशन होणार आहे. म्हणून लवकरात लवकर इथे अप्लाय करून टाका जर आपल्याला अशोका कॉलेज कम्फर्टेबल वाटत असेल तर. पुढचं कॉलेज आहे मित्रांनो, इथे आपण बघू शकता कर्मवीर शांताराम बापू कोंडाची वावरे आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज. सिडको मध्ये कॉलेज आहे, उत्तम नगर रोडला. तर या कॉलेजची इथे लिंक आपण ऍड केलेली आहे. सिडको KTHM कॉलेज सुद्धा याला म्हटलं जातं. अपडेट्स तसे वेबसाईटला नाही आहेत. फीची रेंज इथे आहे, पण जे KTHM कॉलेजची प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरनेच आपल्याला इथे जवळपास जायचंय. मागच्या वर्षी अशी इथे प्रोसिजर होती. पुढचं कॉलेज आहे मित्रांनो बिटको कॉलेज. बिटको कॉलेजची इथे आपण वेबसाईट लिंक बघू शकता. फर्स्ट कम फर्स्ट सर्व इथे ऍडमिशन आहे. जर 12वी मध्ये आपल्याला कमी मार्क असतील, मेरिट वाईज जर आपल्याला वाटत असेल की मेरिट वाईज KTHM कॉलेज असेल, RYK कॉलेज असेल, मित्रांनो जर कमी मार्क असतील तर निश्चितच इथे ऍडमिशन मिळणं अवघड आहे. ह्या केसमध्ये आपण बिटको कॉलेज सारख्या कॉलेजमध्ये फर्स्ट कम फर्स्ट सर्व ऍडमिशन आहे. आपल्याला जाऊन तिथे डायरेक्ट फीस भरायची आहे. ऍडमिशन फॉर्म इथे आपल्याला भरायचा आहे. नेक्स्ट कॉलेज आहे मित्रांनो नाईक कॉलेज. कॅनडा कॉर्नरला हे कॉलेज आहे. हार्ट ऑफ सिटी मध्ये हे कॉलेज आहे. इथे मात्र आपल्याला मेरिट वाईज जावं लागतं. मागच्या वर्षी मेरिट वाईजच इथे प्रोसिजर होती. 13 मेला साधारणतः ही प्रोसिजर सुरू होणार आहे आणि 35,000च याची जी रेंज आहे फीची ती आहे. पुढचं कॉलेज आहे पाथर्डी रोडला हे कॉलेज आहे. GD सावंत आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज. इथेही आपण चौकशी करू शकता. फर्स्ट कम फर्स्ट सर्व इथेही ऍडमिशन असणार आहे. मेरिट लिस्ट इथे नसणार आहे. 13 मेला ऍडमिशन्स इथे ओपन होतील, म्हणजे उद्याच हे ऍडमिशन स्टार्ट होतील. 12 मेला हा व्हिडिओ आपण शूट करत आहोत. 35,000 ते 45,000 ही जनरली इथे फीस असणार आहे. ही जी फीची रेंज आपण या व्हिडिओमध्ये किंवा या फाईलमध्ये ऍड ऑन केलेली आहे, जनरली ही ओपन कॅटेगरीची आहे. लक्षात ठेवा, जर आपल्याला नाशिक शहरामध्ये प्रवेश हवा असेल तर आपल्याला लवकरात लवकर ऍडमिशन कन्फर्म करणं गरजेचं आहे. मार्क्स समजा चांगले असतील, KTHM RYK अशा कॉलेजेसमध्ये आपल्याला प्रवेश हवा असेल तर निश्चितच आपल्याला मेरिट प्रमाणे जावं लागेल. पण मार्क्स कमी असतील तर आपण डायरेक्ट ऍडमिशन प्रोसिजरने जाऊ शकतो. फीस भरायची आहे, सरळ सरळ ऍडमिशन होईल. एक लक्षात ठेवा की जर आपल्याला कमी मार्क्समुळे इंजिनिअरिंगचं स्वप्न भंगलं असेल तरी ते स्वप्न आपण जिवंत करू शकतो. BCS नंतर म्हणजे येणाऱ्या काही 3-4 वर्षानंतर जेव्हा आपण पोस्ट ग्रॅज्युएशनचा प्लॅन करू त्याच्या आधी काही एंट्रन्स एक्झामिनेशन असतात, ज्या थ्रू आपण NITs, IIITs किंवा टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशनला जाऊ शकतो. तर आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, 12वीला जरी कमी मार्क असतील तरी कम बॅक करायचं आहे. 3 वर्षात चांगले स्किल डेव्हलप करायचे आहेत, पुन्हा एंट्रन्स द्यायची आहे आणि चांगल्यात चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किंवा मोठ्यात मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आपण करून आपलं जे इंजिनिअरिंगचं स्वप्न भंग झालेलं आहे ते पुन्हा जिवंत करायचंय. एक लक्षात ठेवा. तर सध्या जर काही इम्पॉर्टंट असेल मित्रांनो तर निर्णय घेणं इम्पॉर्टंट आहे, प्रवेश घेणं इम्पॉर्टंट आहे. ह्या चॅनलला इमिडिएटली सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या 3 ते 4 वर्षामध्ये ह्या चॅनलची मदत आपल्याला वेळोवेळी होणार आहे. अकॅडमिक्स पासून, प्रोजेक्ट्स पासून, प्रॅक्टिकल पासून प्रत्येक प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही व्हिडिओ आणत असतो. NSG अकॅडमीचं स्वतःचं अँड्रॉइड ऍप्लिकेशन आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते आपल्याला मिळेल. आधी सांगितल्याप्रमाणे ही जी लिस्ट आहे आपल्याला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे.
त्या टेलिग्राम चॅनलला इमिडिएटली जॉईन व्हा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्याला या सगळ्यांची माहिती मिळेल. नाशिक एरिया म्हटलं म्हणजे निफाड येतं, चांदवड येतं, दिंडोरी येतं, सटाणा येतं किंवा जवळच मालेगाव येतं. मित्रांनो, या सगळ्या एरियाजमध्ये ज्या मेजर कॉलेजेस आहेत त्या SPPU म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात आणि या ठिकाणी जर आपल्याला प्रवेश हवा असेल, कन्फ्युजन होत असेल, कसं अप्लाय करायचं आहे, काउन्सिलिंगसाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर मिळेल किंवा कॉलही आपण तिथे करू शकता किंवा या व्हिडिओच्या खाली आपल्याला दिसत असेल की इथे नंबर प्रोव्हाइड केलेला आहे. व्हॉट्सअप करा, जेणेकरून आपल्या काही ज्या क्युरीज असतील त्या आपल्याला क्लिअर इथे करता येतील. राहिला विषय मित्रांनो प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा, फॉर एक्झाम्पल नाशिक म्हटलं की संदीप युनिव्हर्सिटी. तर संदीप युनिव्हर्सिटी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे, त्याचं काही ॲफिलिएशन म्हणजे असे वेगवेगळे त्याच्या अंडर काही कॉलेजेस येत नाही, तिथे डायरेक्ट ऍडमिशन्स होतात. तिथेही आपल्याला जर अप्लाय करायचं असेल तर आपल्याला एक लक्षात घेण्यासारखं आहे की तिथे आपल्याला संदीप युनिव्हर्सिटीची डिग्री मिळेल आणि इथे मात्र आपल्याला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीची डिग्री मिळणार आहे. अशा केसमध्ये परत सांगतोय की प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आणि SPPU म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीची संलग्नित ज्या कॉलेजेस आहेत त्यांच्यातला फरक समजून घेणं गरजेचं आहे. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची फी सुद्धा जास्त असते, लाख दीड लाख रुपये तिथे फीस असते. असे बरेचसे वेगवेगळे पॅरामीटर्स असतात मित्रांनो. या सगळ्या पॅरामीटर्सचा विचार हा करायचा आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. समजा पुणे शहरामध्ये प्रवेश हवा असेल तरी आम्ही इथे व्हिडिओ उपलब्ध करून दिलेला आहे चॅनलमध्ये, तो आपण व्हिडिओ बघा. अजून पुणे शहराचे जे ऍडमिशन आहेत ते खूप अजून वेळ आहे, 17 मे, 20 मे, 25 मे अशा मेरिट लिस्ट इथे चालणार आहेत. तर लवकरात लवकर संपर्क करा, जेणेकरून आपण आपलं ऍडमिशन कन्फर्म करून पुढची जर्नी सुरू करू शकताल. लक्षात ठेवा, इंजिनिअरिंगचं स्वप्न भंग झालं असेल तरी ह्या कोर्सद्वारे आपण पुढे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करून ते स्वप्न जिवंत करू शकता. धन्यवाद.